नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे दोन बहिणींची. एक बहीण जी मत्सराने आंधळी झाली आणि दुसरी जी मेहनतीच्या जोरावर स्वतःचं नशीब बदलून दाखवते. तर शेवटपर्यंत नक्की पहा. अगं, बाबांची लाडकी होतीस ना तू? हो, उत्तर दे. बाबा जिवंत होते तेव्हा तू त्यांच्या डोळ्यांचा तारा होतीस. माझ्याकडे तर ते नीट पाहायचेही नाहीत. सगळं काही तुलाच मिळायचं. प्रेम, लाड, भेटवस्तू आणि मी तर या घरात फक्त एक सावली होते. आता पाहतेच मी, त्यांच्या आत्म्याला तुझी एवढीच काळजी असेल तर ते तुला भाकर द्यायला येतात का नाही? चल, निघ माझ्या वाड्यातून आताच्या आता. अगं वैष्णवी, हा वाडा फक्त तुझा नाही. या भिंती, हे छप्पर, हे अंगण, सगळ्यावर आपला दोघींचाही समान हक्क आहे. बाबांनी त्यांच्या मृत्यूपत्रात स्पष्ट लिहून ठेवलं होतं की दोन्ही मुलींना या संपत्तीमध्ये समान वाटा मिळेल. हे माझेही घर आहे. जितका तुझा आहे तितकाच माझाही हक्क आहे. अरे वा, आता तुला मृत्यूपत्राची आठवण झाली का? हो हो, मला पण आठवलं. त्यांनी तुला दिली होती ती मोडकळीस आलेली मागची खोली आणि मला दिला हा संपूर्ण वाडा. या मुख्य वाड्यात तुझा काहीच हक्क नाही. अगं, भिंती वाटून घेतल्या, छप्पर वाटून घेतलं, खोल्या वाटून घेतल्या, पण तुझ्या मनात तुझ्या मोठ्या बहिणीसाठी थोडी सुद्धा जागा नाही का? आपण एकाच आईच्या पोटी जन्मलो आहोत. वैष्णवी, आपल्या दोघींच्याही शरीरामध्ये एकच रक्त वाहतंय. हे सगळं विसरलीस का तू? अगं, या घरात तोच राहील जो कमवू शकतो, जो या घराचा खर्च उचलू शकतो. तू तर फक्त एक ओझं आहेस, ओझं. निरुपयोगी, काम चुकार बाई. ना तुला कोणतं कौशल्य, ना कोणतं काम, फक्त खायचं आणि झोपायचं. मी तुला का पोसू? अगं वैष्णवी, मी कमवू शकते. मला फक्त एक संधी दे. बाबांच्या जिवंतपणी मी कधी प्रयत्नच केला नाही, पण आता मी तयार आहे. मला काम करू दे, मेहनत करू दे. मी माझा हिस्सा नक्की उचलून दाखवेन. अगं, तू आणि कमावणार? काय कमावणार तू? तुला शिवणकाम येत नाही, विणकाम येत नाही, शेतात काम करता येत नाही. जा, आधी आरशात स्वतःचा चेहरा बघ, स्वतःची अवस्था पहा. उचल तुझं सामान आणि निघ इथून आत्ताच्या आता. अगं वैष्णवी, मी परत येईन, नक्की परत येईन. माझ्या हक्कासाठी, माझ्या सन्मानासाठी. आज तू मला घराबाहेर काढलं आहेस, पण एक दिवस या वाड्याची खरी मालकीण मीच बनेन, हे माझं वचन आहे. चिखलाने भरलेल्या रस्त्यावर पावसात भिजलेली मृणाल जड पावलांनी पुढे चालत होती. तिची साडी पूर्ण भिजली होती, केस विस्कटलेले होते आणि डोळ्यातील अश्रू पावसाच्या पाण्यात विरघळून जात होते. अगं मृणाल ताई, थांब जरा, थांब. ही काय अवस्था करून घेतली आहेस? तू कुठे चालली आहेस? या अंधारात आता रात्र व्हायची वेळ झाली आहे. यावेळी जंगलातून हिंस्र प्राणी बाहेर पडतात. सांग मला, काय झालं? काका, वैष्णवीने मला घरातून हाकलून दिलं. ती म्हणाली मी ओझं आहे, त्या वाड्यावर माझा काहीच हक्क नाही, असं म्हणाली. माझं सगळं सामान बाहेर फेकून दिलं, जणू मी काही कचरा आहे. काका, आता माझ्याकडे जाण्यासाठी कोणतीच जागा उरलेली नाही. अगं, काय सांगतेस तू? स्वतःच्या सख्या बहिणीला असं वागवलं तिने. तिला लाजही वाटली नाही. कसली बहीण आहे ती? अगं, तुझ्या बाबांच्या आत्म्यालाही आज रडू येत असेल. चल, माझ्यासोबत माझ्या घरी चल. तुझी काकू तुला कोरडे कपडे देईल. उद्या विचार करू पुढे काय करायचं ते. नाही काका, माझ्यावर तुमची खूप मोठी कृपा आहे, पण खरंच मी तुमच्या घरावरही ओझं बनू शकत नाही. रात्र व्हायची वेळ झाली आहे, हे खरं आहे काका, पण जिचं स्वतःचं रक्तच पाण्यासारखं झालं असेल तिला परक्यांचा आधार घेणं शोभत नाही. मला माझ्या स्वतःच्या पायांवर उभं राहायचं आहे. अगं, परकी कसली ग बाळा? असे शब्द पुन्हा कधीही उच्चारू नकोस. मी तुला लहानपणापासून पाहत आलो आहे. तुला माझ्या हातावर खेळवलं आहे. तुझे बाबा माझे जिवलग मित्र होते.
तू जन्मलीस त्या दिवशी मीही तिथेच होतो. तू माझ्या मुलीसारखीच आहेस. माझं घर म्हणजे तुझंच घर. म्हणूनच तर काका मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. तुमच्या मान सन्मानाला धक्का लागायला नको. लोक काय म्हणतील? वामन काकांनी एका एकट्या तरुण मुलीला घरात ठेवलं आहे असं बोलतील. तुमच्या मुलांची लग्न व्हायची आहेत. उद्या सुना घरात येतील. त्यांच्या मनात शंका निर्माण होईल. नाही काका, मी त्या जुन्या झोपडीत राहीन. तिथे कोणीही जात नाही. ती झोपडी रिकामीच पडली आहे. अगं बाळा, ती झोपडी तर कित्येक वर्षापासून ओसाड आहे. जवळजवळ 20 वर्षे झाली असतील. छप्पर तुटलं आहे. भिंती कोसळल्या आहेत. खिडक्या नाहीत. पावसात सगळीकडे पाणी गळतं. तिथे साप विंचूही असतील. तू तिथे कशी राहशील? मी तुला तिथे एकटीला जाऊ देऊ शकत नाही. काका, मग मी ती दुरुस्त करून घेईन. पाहत जा तुम्ही. एका आठवड्यात ती झोपडी मी घर बनवून दाखवेन. काका, माझे हात अजून तुटलेले नाहीत आणि माझं धैर्यही अजून संपलेलं नाही. मी सगळं करू शकते. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. अगं, तू खूप हट्टी आहेस. अगदी तुझ्या बाबांसारखीच. तेही असेच ताठ मानेने जगायचे. ठीक आहे, जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव मुली. कुठलीही अडचण आली, कसलीही समस्या आली, मग ती दिवसाची असो किंवा रात्रीची, तू सरळ माझ्याकडे यायचं. समजलं का? हो काका. त्या रात्री मृणालने एकही अश्रू ढाळला नाही. तिने स्वतःच्या हातांनी स्वतःचं नशीब लिहायचं ठरवलं होतं. कित्येक वर्षापासून ओसाड पडलेली ती झोपडी आज एका नव्या आयुष्याची साक्षीदार होणार होती. रडून पोट भरत नाही मृणाल. तू जर रडत बसलीस तर तुझे अश्रू पुसायला कोण येणार? तुला सावरायला कोण उरणार? आता तुझं कुणीच नाही. तू स्वतःचा आधार आहेस. उद्या सकाळ होईल तशी भूकही जागी होईल. पोटाची आग ही जगातली सगळ्यात भयानक आग असते. काहीतरी करावंच लागेल. आई, तू नेहमी म्हणायचीस ना, ज्याच्या हातात कला असते त्याला जग कधी उपाशी मरू देत नाही. तुझ्या हातात जादू होती आई, आणि ती जादू तू मलाही शिकवली होतीस. आता वेळ आली आहे त्या जादूचा उपयोग करण्याची. आई, मला सगळं आठवतंय. तुझ्या हातचं लोणचं फक्त या गावातच नाही तर आसपासच्या 10 गावात प्रसिद्ध होतं. लोक दूर दूरहून ते घ्यायला यायचे. तुझ्या हातात काहीतरी खास जादू होती जी दुसऱ्या कुणातच नव्हती. मी तुला सगळं करताना पाहिलं आहे. प्रत्येक गोष्ट मला आठवते. आई, मी तुझीच मुलगी आहे. तुझं कौशल्य माझ्याही रक्तात आहे आणि त्याच कौशल्याच्या जोरावर मी माझं नवं जग उभं करणार आहे. सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत मृणालचा संघर्षही सुरू झाला. आज तिच्या आयुष्यात आशेचा एक नवा किरण उगवला होता. देव तिची साथ देईल या विश्वासाने ती आंबे तोडण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघाली. हे काटे काय आहेत? फक्त थोडीशी टोचणी आहे ही. खरे काटे तर आयुष्यात टोचतात. आपलीच माणसं टोचतात. त्यांच्याकडून मिळणारं दुःख यापेक्षा कितीतरी खोल असतं. हे काटे तर फक्त शरीराला टोचतात, पण आपल्याच माणसांचे शब्द थेट हृदयात घुसतात. अरे देवा, किती वेदना होत आहेत, पण या वेदना त्या वेदनांपेक्षा कमीच आहेत ज्या वैष्णवीने दिल्या, ज्या या जगाने दिल्या. किमान हे फोड तरी माझ्या मेहनतीच्या खुणा आहेत, माझ्या असहायतेच्या नाहीत. बाबा म्हणायचे हे माझ्या राजकुमारीचे हात आहेत, पण आता हे हात मजुराचे झाले आहेत. तरी काही हरकत नाही. राजकुमारीच्या नशिबात रडणं लिहिलं असेल, पण मजुराच्या नशिबात कमाई लिहिलेली असते. मी रडण्यापेक्षा कमावणं जास्त पसंत करेन. बस आता फक्त फोडणी टाकायची बाकी आहे. ही शेवटची गोष्ट. आई, तुझ्याच कृतीनुसार बनवेन मी, अगदी तुझ्यासारखंच. 3 दिवसांच्या अथक मेहनतीनंतर मृणाल पहिल्यांदाच बाजारात पोहोचली. स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. हात थरथरत होते, पण तिचं धैर्य मात्र अटळ होतं. हे देवा, मला फक्त एक संधी दे. आज हे सगळं विकलं गेलं तर पुढच्या आठवड्याचं राशन तरी येईल घरात.
मी तुझ्याकडे फार काही मागत नाही, फक्त एवढंच कर की माझी ही मेहनत वाया जाऊ देऊ नकोस. आई, वरून माझी मदत कर. अरे वा वा, काय अप्रतिम सुगंध आहे. अगदी अस्सल लोणच्याचा वास येतोय. आजकाल लोक नकली मसाले टाकून फसवतात, पण यात तर खऱ्या मसाल्याचा सुगंध आहे. बरं सांग, एक शेर कितीला देतेस? फक्त 2 रुपये शेर. अगदी घरगुती आहे. कालच ताजं बनवलं आहे मी. तुम्ही चाखून बघा. आवडलं नाही तर पैसे परत देईन. नाही नाही, सुगंधावरूनच समजतंय की लोणचं उत्तम असेल. बरं, एक शेर दे मग. आणि तेवढ्यात नशिबाने अचानक पलटी घेतली. मृणालचा आनंद शिगेला पोहोचला होता. इतक्यात वैष्णवी तिथे आली. जणू एखादी काळी सावलीच आनंदावर पसरली होती. अरे अरे, ही तर माझी बहीण आहे. अरे लोकांनो, बघा बघा, वाड्यातल्या मालकाची मुलगी बाजारात बसून लोणचं विकते. अरे वा मृणाल, काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची. अगदी भिकाऱ्यासारखी दिसतेस. बघा जरा हिची अवस्था. वैष्णवी, कृपा करून असं करू नकोस. मी तुझ्यासमोर हात जोडते. सगळ्यांसमोर माझा अपमान करू नकोस. मी तुझी बहीण आहे. थोडी तरी माया ठेव. अगं, का मी खोटं बोलते का? सांग ना, तू त्या वाड्याची मुलगी नाहीस का? बाबांची मुलगी नाहीस का? आणि बघ, आज रस्त्यावर बसून लोणचं विकतेस. अगं, लोकांना मी काय तोंड दाखवू आता? उद्या कुणी विचारलं की तुझी बहीण कुठे आहे, तर मी काय सांगू की माझी बहीण बाजारात बसून 2 पैशाचं लोणचं विकते. अगं वैष्णवी, मी मेहनत करते आहे. चोरी नाही करत. माझ्या स्वतःच्या हातांनी काम करते आहे. यात लाज वाटण्यासारखं काय आहे? मी काही वाईट काम करत नाही. प्रामाणिकपणे कमाई करते आहे. यात चुकीचं काय आहे? अगं, लाज वाटण्यासारखं काय म्हणे? तुझी ही मेहनत माझी अब्रू घालवते आहे. माझी प्रतिष्ठा मातीमोल करते आहे. संपूर्ण गाव काय बोलेल माहिती आहे? वैष्णवीची बहीण भिकारी झाली असंच ना? मोठ्या घरची मुलगी आज रस्त्यावर बसली आहे. नाही नाही, हे देवा, हे काय केलंस तू वैष्णवी? 3 दिवसांची मेहनत, 3 दिवस आणि 3 रात्रीची मेहनत सगळी वाया गेली. अगं, पुढच्या वेळी बाजारात बसण्याआधी जरा विचार कर. माझ्या प्रतिष्ठेची काळजी ठेव, नाहीतर आज जे झालं त्याहून वाईट होईल. समजलं का तुला? अगं, लाज नाही वाटली तुला स्वतःच्या मोठ्या बहिणीशी असं वागताना? ती तुझी मोठी बहीण आहे, जिने तुला लहानाचं मोठं केलं, तुझी काळजी घेतली आणि आज तू तिच्या पोटावर पाय देत आहेस. देव तुला कधीच माफ करणार नाही. काकू, तुम्ही तुमचं काम बघा. तुम्हाला आमच्या नात्याबद्दल काय माहिती? हा आमचा घरगुती विषय आहे. मध्ये बोलायचा तुम्हाला काही अधिकार नाही. समजलं का? मृणालचे डोळे अश्रूंनी भरून आले. देवा, मी असा कोणता गुन्हा केला होता? मला काय हवं होतं? फक्त 2 वेळच्या भाकरीसाठी प्रामाणिकपणे कमवायचं होतं. मला फक्त माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. मग का एवढा तिरस्कार करते ती माझा? मी तिचं काय बिघडवलं होतं? मी तर तिला नेहमी माझ्या लहान बहिणीसारखं प्रेम दिलं. मग का? हे देवा, आता तूच सांग, माझा अपराध तरी काय आहे? पण नशिबाचे खेळ फार विचित्र असतात. जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा कुठेतरी दुसरा दरवाजा उघडत असतो आणि जेव्हा माणूस पूर्णपणे तुटून जातो तेव्हाच आशेचा एक नवा किरण जन्म घेतो. अगं, कोण आहेस तू? हे लोणचं कुणी बनवलं? जी, मीच बनवलं आहे. माझं नाव मृणाल. पण तुम्ही कोण? माझ्याकडून काही चूक झाली का? माझं नाव भैरवनाथ आहे. मी ठाकूर विक्रमरावांचा विश्वासू माणूस आहे. संपूर्ण परिसरातून त्यांच्यासाठी सर्वोत्तम वस्तू शोधून आणण्याचं काम मी करतो. हा स्वाद, अरे वा, अप्रतिम. कित्येक वर्षापासून मी असा अस्सल स्वाद चाखलेला नाही. ठाकूर साहेबांना हे नक्कीच खूप आवडेल. त्यांना जुन्या काळच्या घरगुती लोणच्याची फार आवड आहे. पण मालक, सगळं खाली पडलं. काहीच उरलेलं नाही. सगळं संपलं. उद्या सकाळपर्यंत हेच लोणचं ठाकूरांच्या वाड्यावर पोहोचलं पाहिजे.
अगदी हाच स्वाद. तसाच 10 मडक्यांमध्ये प्रत्येक मडक्यात 5 शेर लोणचं. समजलं का? पण मालक, एका रात्रीत 10 मडकी आणि इतकं भरपूर, हे तर अशक्य आहे. आंबे सुद्धा उरलेले नाहीत, मसालेही संपलेत. मला किमान 2 दिवस तरी लागतील. अगं मुली, ठाकूर विक्रमरावांना नाही ऐकायची सवय नाही. ते जे बोलतात ते होतच आणि लगेच होतं. स्वादात थोडाही फरक पडला किंवा वेळेवर लोणचं पोहोचलं नाही तर परिणाम फार वाईट होतील. हीच मोठी संधी आहे, देवाने मला दिलेली एक संधी. जर हे काम पूर्ण झालं तर माझं आयुष्य बदलून जाईल आणि जर नाही झालं तर नाही. तसा विचारही करायचा नाही. हे काम मला पूर्ण करावंच लागेल, काहीही झालं तरी. रात्रभर जागावं लागलं, हातपाय तुटले तरी चालतील, पण ही संधी मी गमावणार नाही. ही माझी शेवटची संधी आहे. ती हातातून गेली तर पुन्हा कधीच मिळणार नाही. त्या रात्री मृणालने झोपेला कायमचा निरोप दिला. वेळ खूप कमी होता आणि काम खूप मोठं, पण तिचं धैर्य त्याहूनही मोठं होतं. जेव्हा माणसाकडे गमावण्यासारखं काहीच उरत नाही तेव्हा तो सगळ्यात भयंकर बनतो. माझ्याकडे आता फक्त हे आयुष्य उरलं आहे आणि हे आयुष्य मी लढून जगणार आहे. बस हेच ते झाड, इथे सगळ्यात चांगले आंबे लागतात. आई, तू आज इथे असतीस तर किती बरं झालं असतं. तू माझ्या बाजूला बसली असतीस, माझं धैर्य वाढवलं असतंस, म्हणाली असतीस, हार मानू नकोस बाळा, तू हे करू शकतेस. पण मला माहिती आहे आई, तू वरून मला पाहते आहेस. तुझा आशीर्वाद माझ्यासोबत आहे ना. मला ताकद दे, मला धैर्य दे. मी तुला निराश करणार नाही. 1 2 3 10 झालं, शेवटी झालं. देवा, तुझे लाख लाख आभार. आता घाई करावी लागेल, चालावं लागेल, धावावं लागेल. थकवा नंतर जाणवेल, आधी काम पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. वैष्णवीला वाटलं होतं की ती मृणालला कधीच पुढे जाऊ देणार नाही, पण नशिबाचा खेळ फार वेगळा असतो. मालक, मला माहिती आहे तुम्हाला जुन्या काळचं घरगुती लोणचं आवडतं. माझ्या आईने मला लहानपणापासून हे सगळं शिकवलं होतं. ही माझ्या आईची खास कृती आहे जी मी आजवर कुणालाही दिली नाही. हे लोणचं खास तुमच्यासाठी माझ्या स्वतःच्या हातांनी बनवलं आहे. मालक, अस्सल देशी तुपात आणि खऱ्या मसाल्यामध्ये बनवलं आहे हे लोणचं. अगं, पण भैरवनाथ तर म्हणाला होता की हे कुणीतरी दुसऱ्याने बनवलं आहे. तो मृणाल नावाच्या एका मुलीबद्दल बोलत होता. मग तू कोण? ती मृणाल माझी नोकरानी आहे मालक. साधीसुधी मुलगी आहे. खरं कौशल्य तर माझ्या हातात आहे, माझ्या घराण्यात आहे. तिने फक्त माझ्या सांगण्यावरून हे लोणचं बनवलं. सगळं मीच तिला शिकवलं आहे. हे घ्या मालक, खास चांदीच्या भांड्यात सजून आणलं आहे. राजे महाराजांना जसं वाढलं जातं तसंच तुमच्यासाठी. वैष्णवीने चांदीचं भांडं पुढे केलं आणि ठाकूर विक्रमरावांनी त्यातून लोणचं चाखलं. क्षणातच त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. अगं, हे काय भलतंच आहे. हा कसला भिकार स्वाद आहे. हे विष कोणाला खाऊ घालते आहेस तू? हे लोणचं नाही, हा तर कचरा आहे. ना योग्य मीठ, ना योग्य मसाला. काय वाढते आहेस तू मला? मालक, पण मी खूप मेहनत घेऊन बनवलं आहे. मी तर मला वाटलं होतं. अगं, यात तर भैरवनाथने सांगितलेली ती जादूच नाही, तो अस्सल स्वाद कुठे आहे? हा तर बेचव कचरा आहे. माझ्या आईच्या हातचं लोणचं असं कधीच नव्हतं. तू मला फसवायचा प्रयत्न केला आहेस. तुझी हिंमत तरी कशी झाली? तेवढ्यात मृणाल आली. मालक, मी आले. माफ करा, मला थोडा उशीर झाला. रस्ता खूप लांब होता. मालक, ओझं खूप जड होतं, पण मी वेळेवर पोहोचले. क्षणात संपूर्ण दालनात लोणच्याचा मोहक सुगंध दरवळला. हा सुगंध तर भैरवनाथ, लवकर इकडे आण ते. ठाकूर विक्रमरावांनी लोणचं चाखलं आणि काही क्षण ते शांतच राहिले. हेच आहे ते, अगदी माझ्या आईच्या हातच्या लोणच्यासारखंच. पूर्ण 40 वर्षांनी, हो तब्बल 40 वर्षांनी मी हा स्वाद पुन्हा चाखतो आहे. माझी आई मला लहानपणी असंच लोणचं खाऊ घालायची. अगदी हाच स्वाद होता. हे कसं बनवलंस ग मुली?
मालक मालक, खरं तर हे सगळं मीच तिला शिकवलं आहे. ही माझी. अगं गप्प बस, अगदी गप्प. एक शब्दही बोलायचा नाहीस. खोटं बोलण्याची शिक्षा माहिती आहे का तुला? माहिती आहे माझ्याशी खोटं बोलणाऱ्यांचं काय होतं. तू मला फसवायचा प्रयत्न केलास, मला मूर्ख समजलीस का? भैरवनाथ, हिला ताबडतोब काल कोठडीत टाका आणि पुढचे 7 दिवस हिला अन्न पाणी काहीही द्यायचं नाही. नाही मालक, नाही. थांबा, मी तुमच्या पाया पडते. ही माझी लहान बहीण आहे, अजून नादान आहे, लहानपणापासून हट्टी आहे, थोडी मूर्खही आहे, पण मनाने वाईट नाही. तिच्याकडून चूक झाली हे मी मान्य करते, पण कृपा करून तिला माफ करा. अगं तुझं मन फार स्वच्छ आहे मुली, खूप मोठं मन आहे तुझं. अगं मूर्ख मुली, निघ इथून. तुझ्या बहिणीमुळे तुला सोडतो आहे, नाहीतर आज अशी अवस्था केली असती तुझी की आयुष्यभर लक्षात ठेवली असतीस. पण लक्षात ठेव, पुन्हा कधी माझ्या नजरेसमोर आलीस तर त्या दिवशी तुला कुणीही वाचवू शकणार नाही, समजलं का? जी जी मालक, मला माफ करा. मृणाल मुली, आजपासून या वाड्यातील सगळ्या लोणच्याच्या ऑर्डरी तुलाच मिळतील. आमच्या घरी जेवढेही मोठे मेजवानीचे कार्यक्रम होतील, सण समारंभ होतील, प्रत्येक ठिकाणी तुझ्याच हातचं लोणचं वाढलं जाईल. तुझ्या हातात तीच जादू आहे जी माझ्या आईच्या हातात होती. धन्य आहेस तू मुली, देवाने तुला एक विलक्षण कला दिली आहे. धन्यवाद मालक, तुमचे मनापासून आभार. तुम्ही मला नवजीवन दिलत, मला एक संधी दिलीत. मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही. मी शपथ घेते, मी नेहमी माझं सर्वोत्तम देईन. तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात. त्यानंतर 6 महिने उलटून गेले. आता मृणालचं नाव संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झालं होतं. तिची छोटीशी झोपडी आता सुंदर घरात बदलली होती. तिच्याकडे नोकर चाकर होते, भरपूर सामान होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजात मान सन्मान होता. ताई, उद्या ठाकूर साहेबांच्या वाड्यावर मोठी मेजवानी आहे ना? राजे साहेब येणार आहेत म्हणे. खूप मोठा कार्यक्रम आहे. यावेळी किती मडकी द्यायची आहेत? हो, 50 मडकी द्यायची आहेत. खूप मोठी ऑर्डर आहे ही. एक छोटीशी चूकही होता कामा नये. दुसरीकडे वैष्णवीचा मोडकळीस आलेला वाडा आता आणखीनच उद्ध्वस्त झाला होता. तिने वाडा सावकाराकडे गहाण ठेवला होता आणि आता गावातील दुष्ट सावकार तिच्या समोर उभा होता. अगं काय बघतेस वैष्णवी, पाहिलंस ना तुझं नशीब. तुझी बहीण आज राणीसारखी जगते आहे आणि तू इथे भिकाऱ्यासारखी बसली आहेस. तिच्याकडे नोकर आहेत आणि तुझ्याकडे काहीच नाही. तिच्याकडे पैसा आहे आणि तुझ्याकडे कर्ज. कसं वाटतं हे सगळं? खूप जळतं मला. रात्री झोपही लागत नाही. हे सगळं आठवलं की जी माझ्याकडे काम करणारी दासी होती ती आज माझ्यापेक्षा वर गेली आहे. हे मी सहन करू शकत नाही. अगं मृणालच्या यशाचं मूळ तिचं लोणचं आहे. तेच तिची ताकद आहे आणि तेच तिची कमजोरी सुद्धा. जर तुला मृणालचं नाव संपवायचं असेल, तिला उद्ध्वस्त करायचं असेल तर तिच्या लोणच्यालाच विष बनवावं लागेल. म्हणजे नीट सांगा, मला काय करायचं आहे? अगं उद्या ठाकूरांच्या मेजवानीत मृणालचं लोणचं वाढलं जाणार आहे. शेकडो लोक ते खातील. आज रात्री सगळे झोपल्यावर तू तिच्या गोदामात जा. तिथे जी मडकी ठेवलेली असतील त्यात हे मिसळ. हे धोत्र्याचं विषारी पूड आहे. हे खाल्ल्यावर लोक आजारी पडतील, उलट्या होतील, जुलाब होतील, ताप येईल, ठाकूर स्वतः आजारी पडतील. मग शिक्षा होईल मृणालला आणि तिची सगळी संपत्ती, तिचं सगळं वैभव तुझ्या हातात येईल. पण मी पकडले गेले तर? कुणी मला पाहिलं तर? अगं त्याची काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळेन. तू फक्त तुझं काम कर. हे घे, आताच 500 रुपये ठेव. काम झालं की अजून 5000 मिळतील. नीट विचार कर. ठीक आहे, मी करेन हे काम. एकदा हे झालं की मृणालचं सगळं संपेल.
त्या रात्री वैष्णवी स्वतःच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी निघाली. तिच्या हृदयात द्वेष धगधगत होता आणि हातात होतं विष. पण मृणाल तिच्यापेक्षा 10 पावलं पुढे होती. बस लवकर हे काम उरकायचं, कुणालाही कळता कामा नये. फक्त थोडंसंच टाकायचं आहे, फक्त थोडंसं. अचानक मागून आवाज आला. मला वाटलं होतं वैष्णवी तू सुधारली असशील. 6 महिन्यात तुला थोडी तरी अक्कल आली असेल. पण नाही, साप आपली कार टाकू शकतो पण स्वभाव कधीच बदलत नाही. वैष्णवी तू अजूनही तशीच आहेस, अजिबात बदलली नाहीस. ठेव ते खाली, आत्ताच्या आत्ता ठेव. ताई प्लीज मला माफ कर. त्या सावकाराने मला फसवलं, त्याने मला पैसे दिले. मी मजबूर होते, माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. मी उपाशी मरत होते. अगं किती खाली घसरली आहेस तू, किती नीच झाली आहेस फक्त पैशासाठी. स्वतःच्या बहिणीला मारायला आलीस, शेकडो निरपराध लोकांना विष द्यायला आलीस. उठ आता, तू माझ्यासोबत येणार आहेस. त्या सावकाराला असा धडा शिकवायचा आहे की आयुष्यभर लक्षात राहील मृणालशी वैर घेण्याची किंमत काय असते ते. मग दुसऱ्या दिवशी सकाळ होताच मृणाल आणि वैष्णवी काही शिपायांना घेऊन त्या दुष्ट सावकाराच्या दुकानासमोर पोहोचल्या. सावकारराव, बाहेर या. लपायचा प्रयत्न करू नका. मला माहिती आहे तुम्ही आतच आहात. तुम्ही माझ्या बहिणीला जो मसाला दिला होता, जी भेट दिली होती ती परत करायला आलो आहोत. चला बाहेर या. काय फालतूपणा आहे हा? मी तुम्हाला काही का देऊ? मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. तुम्ही कोण? काय हवंय तुम्हाला? अहो सावकारजी, खोटं बोलू नका. तुम्हीच मला धोत्र्याचं विष दिलं होतं. तुम्हीच मला 500 रुपये दिले होते. हे घ्या तुमचे पैसे. मी सगळ्यांसमोर साक्ष देईन. खरं काय आहे ते सगळं सांगून टाकेन. नाही, हे सगळं खोटं आहे. हे माझ्या विरुद्ध कट कारस्थान आहे. तेवढ्यात ठाकूर विक्रमराव पुढे आले. अरे, आम्हाला सगळं समजलं आहे. या सावकाराने मृणालला संपवण्याचा कट रचला होता. याने तिच्या बहिणीला फसवलं, तिला पैसे दिले, विष दिलं. याला असं वाटलं होतं की कालच्या मेजवानीत सगळे आजारी पडतील आणि दोष मृणालवर जाईल. पण देवाच्या कृपेने मृणालने वेळेवर सत्य उघड केलं. अरे, तुझी एवढी हिंमत, माझ्या मेजवानीत माझ्या पाहुण्यांना विष देण्याचा कट रचतोस? शिपायांनो, याला तुरुंगात टाका आणि याची सगळी संपत्ती जप्त करा. दुकान, घर, जमीन सगळं. अशा प्रकारे त्या दुष्ट सावकाराला तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्याची संपूर्ण संपत्ती लिलावात विकली गेली. आणि मृणालने स्वतःच्या प्रामाणिक कमाईतून आपल्या वडिलांचा जुना वाडा, जो वैष्णवीने गहाण ठेवला होता, तो पुन्हा विकत घेतला. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. मेहनत आणि प्रामाणिकपणा माणसाला पुन्हा उभं करू शकतात. स्वतःच्या माणसांनी साथ सोडली तरी धैर्य सोडू नये. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.